नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, अभिनेत्री रश्मी देसाई तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असते। रश्मीचे लग्न नंदिश संधूशी झाले होते, पण त्यांचे हे लग्न टिकले नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला। रश्मीला तिच्या लग्नात खूप त्रास सहन करावा लागला। रश्मीला तिच्या लव्ह लाईफ मध्येही फसवणुकीचा सामना करावा लागला। याबद्दल तिने स्वतःच खुलासा केला। रश्मीच्या प्रेमकथेचा उलगडा बिग बॉसच्या घरात झाला। अरहान खान या शो मध्ये आला। रश्मीचे त्याच्याशी प्रेम संबंध होते, पण शो मध्ये हे उघड झाले की अरमान रश्मीला फसवत होता। लग्न आणि प्रेमाच्या बाबतीत रश्मीचे नसीब चांगले राहिले नाही। आता रश्मी दुसऱ्या लग्नाबद्दल भाष्य करताना बोलली आहे। आज तकच्या बातमीनुसार रश्मी देसाईने लग्न आणि प्रेमाबद्दल भाष्य केलं आहे। रश्मीने एका मुलाखतीत सांगितले की मला प्रेमाबद्दल माहित नाही, पण मी अनेक वेळा चुकीचा नंबर डायल केला आहे। मला वाटतं की देवाने माझ्यासाठी मुलगाच निर्माण केलेला नाहीये, तो विसरला आहे। माझे कुटुंब एका चांगल्या नात्याचा शोध घेत आहे। जर मला चांगला मुलगा मिळाला तर मी लग्न करू शकते, पण घाई नाही। याशिवाय रश्मीने तिला कसा प्रकारचा मुलगा हवा हे देखील यावेळी सांगितले आहे। रश्मी म्हणाली की तिला कसा मुलगा हवा आहे त्या गोष्टीबद्दल तिने स्पष्ट असले पाहिजे। रश्मी देसाईचे 2011 मध्ये नंदिशशी लग्न झाले होते, पण हे लग्न 4 वर्षातच तुटले। 2016 मध्ये रश्मीचा घटस्फोट झाला। रश्मीचे नाव सिद्धार्थ शुक्लाशीही जोडले गेले, तथापि त्याने ते कधीही स्वीकारले नाही। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।